पडतात. मग महाराजांनी सांगितलं कृतज्ञता आणि कृतज्ञता शब्द सारखेच आहेत. काय शब्द सारखेच आहे, फक्त त्या शब्दांमधलं अक्षर वेगळे. की कृतज्ञ हा ज्ञ शब्द पहिल्या शब्दातील वेगळा आणि दुसरा शब्द कृतज्ञता म्हणजे ज्ञ. हे शब्द जरी सारखे असले तरी त्यामधील अक्षर मात्र वेगळे आहेत. कारण की एका अक्षरामुळे त्या शब्दांचा अर्थ आपल्याला बदललेला दिसतो. महाराज सांगतात कृतज्ञता म्हणजे काय, तर ज्ञ जाणती म्हणून केलेले उपकार जाणणारा. पहा बरं का, ज्ञ म्हणजे काय, म्हणजे आपल्याला कृतज्ञता पाहिजे की काय, ज्ञ जाणणारा म्हणजे ज्ञ जाणणारा म्हणून केलेला उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञता. म्हणजे काय तर पहा, आपल्याला आज ज्ञानेश्वरी पाहायला भेटते. आता ज्ञानेश्वरीला काय म्हटलं जातं, ज्या वेळेला माऊली ज्ञानोबाराय गेले, माऊली ज्ञानोबारायांच्या मागे आपण काय समजतो की माऊलींचा प्रसाद म्हणून काय आहे, ज्ञानेश्वरी आहे. मग पहा, जी ज्ञानेश्वरी आहे, आता ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, कुणी लिहिली, माऊलींनी लिहिली असं म्हणता येणार नाही. कारण की माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिली कुणी, सचिदा बाबांनी लिहिली. मग पहा, माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. मग ज्या वेळेला माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि तुम्ही आम्ही माऊली ज्ञानोबाराय यांना प्रश्न केला, का हो ज्ञानोबाराय ही ज्ञानेश्वरी तुम्ही लिहिली. ज्या वेळेला आपण त्यांना सांगितलं की ही ज्ञानेश्वरी तुम्ही लिहिली, ज्या वेळेला असं म्हणतो ना, त्या वेळेला माऊलींचं कृतज्ञता पहा. माऊली काय म्हणतात, आपण त्यांना म्हणलं ज्ञानेश्वरी तुम्ही लिहिली, परंतु माऊली म्हणतात की मी लिहिली नाही. लिहिली तर नाही, परंतु जी सांगितली तरी माऊली म्हणतात मी ज्ञानेश्वरी सांगितली नाही. मग जर ही आज ज्ञानेश्वरी मी जर सांगितली असेल किंवा जर तुमच्या पुढे ज्ञानेश्वरी आहे तर ही कोणामुळे आहे, तर महाराज सांगतात की मने निवृत्ती दासू. कोणामुळे आहे, आज ज्ञानेश्वरी मी सांगितली फक्त निवृत्ती दादांमुळे सांगितली. मग माऊली असे म्हणत नाही की मी ज्ञानेश्वरी सांगितली. माऊली स्वतःवर घेत नाही, स्वतःचं स्वतः कौतुक करत नाही, स्वतः उपकार जगाला सांगत नाही की मी तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून, स्वतः सांगत नाही. म्हणतात कोणामुळे, तर मने निवृत्ती दासू. मग ह्याला म्हणायचं ज्ञ जाणती म्हणून केलेला उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञता. बरं अजून सोपं करून सांगू का, पहा बरं. आता आजचा 5वा दिवस, गेले 4 दिवस झाले तुम्ही पाहता की या तुमच्या गावामध्ये वडकीतली ही गायकवाडवाडी, या गायकवाडवाडीमध्ये गेले 4 दिवस चैतन्य आश्रम आध्यात्मिक गुरुकुलातील वारकरी तुम्हाला काय करतात, साथ करतात. ही सगळी या चैतन्य आश्रमातीलच मुलं पहा. मग गेले 4 दिवस झालं ते तुम्हाला साथ करतात, गेले 4 दिवस झालं ते हरिपाठ करतात, कीर्तनाला साथ करतात, सुंदर गायन वादन करतात. मग पहा, आता माझं सांगायचं गेलं तर मी वेगळी नाही, मी सुद्धा ह्याच आश्रमातील आहे. आमचे संस्थापक म्हणजे आमचे गुरुमूर्ती हरिभक्तपरायण चैतन्य महाराज शिंदे यांच्या संस्थेमध्ये ही सगळी विद्यार्थी शिकत आहे आणि त्याच्यातीलच मी एक भाग आहे. मग ज्या वेळेला आम्ही असं गावोगावी फिरतो, ज्या वेळेला अशा गायकवाडवाडी सारख्या वाडीमध्ये जातो, ज्या वेळेला आमचे सर्व महाराज मंडळी बाहेरच्या ठिकाणी जातात, तिथे वादन करतात किंवा मी कीर्तन करते, ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो त्यावेळेला लोक विचारतात, वा वा किती हात गोड आहे, किती छान तुम्ही वादन करता, वा वा काय गोड गळा आहे, किती छान गायन करता. काही जण म्हणतात वा वा किती गोड तुम्ही कीर्तन करता. मग आता हे गोड कीर्तन करता, गायन करता, वादन करता, मग हे कोणामुळे करता. आता ज्याने आपल्याला शिकवले त्याचं नाव घ्यायला काय लाजायचं महाराज, बरोबर की नाही. आम्ही सांगतो आज आम्ही यशाच्या पायरीवर किंवा यशाच्या शिखरापर्यंत जर कोणामुळे पोचत असेल तर आमचे गुरुमूर्ती हरिभक्तपरायण चैतन्य महाराज शिंदे. मग ज्या वेळेला आम्ही लोकांना सांगतो की आज आम्ही जर कोणामुळे शिकलो असेल तर आज आम्ही फक्त आमच्या महाराजांमुळे शिकलो. बरं ठीक आहे, लोक तिथून ऐकतात किंवा आम्ही सांगितल्यावर ते ऐकून घेतात आणि परत ऐकल्याच्या नंतर महाराजांकडे आमच्या परस्पर भेटतात, महाराजांना म्हणतात वा वा महाराज. आणि सत्य आहे बरं का, हे सत्य सांगते तुम्हाला. महाराजांना भेटतात आणि महाराजांना म्हणतात वा महाराज काय तुम्ही ती पोरगी तयार केली, काय कीर्तन करते, काय ते मूल तुम्ही तयार केलं, काय वादन करतो महाराज, त्याच्या हाताला बंदच नाही, इतकं गोड ते वादन करतं, काय ते महाराज तयार केले, इतकं गोड गायन करतात. मग त्यावेळेला महाराजांचं उत्तर काय असतं माहिती का, मग त्यावेळेला लोकांनी विचारल्यानंतर आमचे महाराज म्हणतात नाही नाही आपलं त्याच्यामध्ये काही नाही. आमच्या महाराजांची भूमिका सांगते बरं. आमचे महाराज सांगतात माझं त्याच्यात काही नाही. कसे, जर एखाद्याची गती चालली असेल, एखादा जर यशाच्या शिखरापर्यंत चालला असेल, जर त्याला काही अडथळा आला किंवा काही त्याला अडचण आली तर त्यांना फक्त
त्यांच्या गतीला चालना देण्याचं काम मी करतोय. माझं त्यांच्यात काही नाही, ते त्यांचं शिकतात, मी फक्त निमित्त आहे असे आमचे महाराज म्हणतात. परंतु असं कधी म्हणत नाही की बाबा ती आज शिकली माझ्यामुळे शिकली, आज एवढं विद्यार्थी आहे ते फक्त माझ्यामुळे, हे असं आमचे महाराज कधीच म्हणत नाही. याला म्हणतात की न जाणता उपकार केला, म्हणजे काय उपकार केला तरी सांगून दाखवत नाही की मी उपकार केला. म्हणून महाराज सांगतात की याचं नाव कृतज्ञता. विठ्ठल विठ्ठल. मग कृतज्ञता म्हणजे काय, न जाणतं म्हणून केलेला उपकार जाणणारा. मग हा झाला पहिला वर्ग. मग महाराज दुसरा वर्ग सांगतात उपकाराचा की कृतज्ञता. आता हा वर्ग फार महत्वाचा आहे बरं का, कारण की अभंग आज असा आहे की संतपर प्रकरणातील आहे. बरं, संतपर प्रकरणातील आहे परंतु उपकार सांगणार आहे. मग आपल्याला जर सुरुवातीला उपकारच कळला नाही तर का उपकार केलाय संतांनी, काय उपकार केला हे आपल्याला साहजिक आहे, कळणार नाही. मग महाराज सांगतात की दुसरा वर्ग उपकाराचा कृतज्ञता. आता याच्यामध्ये काय आहे, त्याच्यात होतं कृतज्ञ होतं, याच्यात काय कृतज्ञ म्हणजे घला न कृतज्ञ. आता कृतज्ञ म्हणजे काय, तर ज्ञहंती म्हणून केलेल्या उपकाराचा बदला उपकारानेच घेणे. आता म्हणजे काय, तर सोपं करून सांगते, लय अवघडत नाही तुम्हाला टाकणार, सोपं करून सांगणार. पहा, म्हणजे केलेल्या उपकाराचा बदला उपकारानेच घेणे. आता पहा बरं हे कसे, आता जर एखाद्या नदीमधून किंवा पाहायला गेलं तर पावसाचे दिवस आहे, नदी वाहती आणि त्या नदीमधून एक विंचू वाहत चाललाय. तो विंचू वाहत चाललाय, आता मात्र विंचवाला काही पोहायला येत नाही, आता मात्र तो वाहतोय. आता कुठेतरी जाऊन जर त्याला किनारा सापडला नाही तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. एक विंचू पाण्यामध्ये वाहत चालला होता आणि तो वाहत चाललाय. ते एका बेडकाने पाहिलं. कोणी पाहिलं, एका बेडकाने पाहिलं. बेडकाने पाहिलं आणि बेडकाला दया आली, कृतज्ञता त्याच्यामध्ये जागी झाली आणि त्या विंचवाजवळ गेला. त्या विंचवाला आपल्या पाठीवर घेतलं आणि काहीतरी उपकार म्हणून पाठीवर घेतलं आणि त्या विंचवाला नदीच्या किनारी सोडायला गेला. सोडायला जात असताना जोपर्यंत तो प्रवास नदीमधला किनाऱ्यापर्यंत सुरू होता तोपर्यंत मस्त बेडूक हरिपाठ म्हणते आणि मस्त विंचू त्याच्या पाठीवर बसून हरिपाठ ऐकते. बरं असा त्यांचा प्रवास सुरू होता. हळूहळू हळू प्रवास पुढे गेला. प्रवास पुढे गेल्याच्या नंतर आता मात्र किनारा आला. आता बेडकाच्या पाठीवरून विंचवाची उतरण्याची काय झाली, बारी आली. परंतु बेडकाच्या पाठीवर कोण होतं, विंचू. कोण होतं, विंचू. म्हणतात ना की माणसाला एखादा माणूस कसाही असो त्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे गुण मात्र आडवे, त्याचा गुण सुटतो का, गुण कुणाचा कसाही असो माणसाचा गुण जातो का, तर नाही. मग पहा शेवट तो विंचू महाराज बेडकाने इतके त्याच्यावर उपकार केले. नदीच्या किनाऱ्यावर आल्यानंतर आता उतरायची पाळी आली आणि उतरायच्याच वेळी त्या विंचवाने काय केलं, त्याला बेडकाला दंश काय झालं, त्या बेडकाचा मृत्यू झाला आणि तो विंचू त्याला दंश करून निघून गेला. त्याचं नावच काय हो, विंचू. म्हणजे पहा इतका उपकार केला परंतु त्या उपकाराचा बदला त्याने काय केला, उपकारानेच घेतला. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज सांगतात असे काही लोक आहेत की ज्या उपकाराचा बदला अपकाराने घेतात. आता त्याला वाचवलं तरी शेवट त्या बेडकाला मारून टाकलं. मग महाराज सांगतात समाजामध्ये सुद्धा अशी कृतज्ञता याप्रमाणे वागणारी लोक असतात. लय कशाला, भस्मासूर माहिती का तुम्हाला, भस्मासूर की ज्या वेळेला शंकर भगवान, ज्या वेळेला आपलं भोळ दैवत महादेव त्यांना रोज भस्म लावायचा, म्हणजे त्यांना सवयचे रोज भस्म लावायचा. माणसाचा मृत्यू झाला की त्यांना भस्म लागायचं रोज. मग आता काही वेळा असं व्हायचं की लोकांचा मृत्यूच होत नव्हता. मग भस्म कसा लावायचा, कसा भस्म लावायचा, भस्म लावण्याची तर सवय आहे परंतु जर लोकांचा मृत्यूच होत नसेल तर भस्म लावायचा प्रश्न येत नाही. मग काय करावं. आता रोजची भस्म आणण्याची जबाबदारी ही कोणावर असायची, भस्मासुरावर असायची. मग एक वेळ तो भस्मासूर आला आणि भस्मासूर आल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल पहा. मग तो भस्मासुरावरती जबाबदारी ठेवलेली होती. मग भस्मासुराला एक दिवस प्रश्न असा पडला की बाबा आता शंकर भगवानांना काय द्यायचंय, भस्म द्यायचे परंतु लोकांचा मृत्यूच झाला नाही, मग भस्म कसा नेऊन द्यायचा. मग देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं आता
देवा काय करावं आता, तर भस्म कसा द्यावा, किंवा जी लोक ज्या वेळेला आपली मृत्यू झाल्याच्या नंतर जी आपली राख आहे ती देवाला आवडते, मग ती चिताभस्म. मग तर चिताभस्म कसा द्यायचा, तर कुणाचा मृत्यू झाला नाही, देवाकडे गेला, देवाला सगळी हकीकत सांगितली, मग काय करायचं त्या वेळेला भस्मासुराला देवाने वरदान दिलं. काय वरदान दिलं, की तुला असं वरदान की जर कुणाचा मृत्यू झाला नाही आणि जर भस्मच नसेल, जर तू समोरच्याच्या डोक्यावर जर हात ठेवला तर काय होणार, त्याचा भस्म होणार, असं वरदान त्याला वरदान दिलं. आता तो काय करायचा, ज्या वेळेला कोणाचा मृत्यू होत नव्हता त्यावेळेला काय करायचा, हात ठेवायचा आणि भस्माचं रोजचं काम तो करायचा. बरं, असं कित्येक दिवस झाले रोजचं काम चालू होतं. मग एक दिवस कसे, माणसाचं खरंच सांगायला गेलं तर असे की माणसाचे जास्त चांगले दिवस, लई दिवस, म्हणजे चांगले दिवस टिकवताच येत नाही माणसाला लई दिवस. मग पहा, मग त्यावेळेला त्याला मनामध्ये कपटीपणा आला आणि कपटीपणा आल्याच्या नंतर तो चालला होता. सहज रस्त्याने नारद ऋषी दिसले. नारद ऋषी कोण बरं, नारद मुनी कोण, आपण म्हणतो कळीचा नारद मुनी. सहज ते चालले होते. आता कसे चालले होते, तर भजन करत चालले होते की नारायण 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 नारायण. ते मस्त आपले भजन करत चाललेले होते आणि भस्मासूर त्यांना आडवे गेले आणि आता भस्म कोणाचा घ्यायचा, तर ठरवलं नारद ऋषींचा घ्यायचा आणि त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला गेले. परंतु मला सांगा, नारद ऋषी साधे होते का, तर नाही. एकमेव व्यक्ती असं होता, त्याला कुठेही जा, पाताळ लोकात जा किंवा देवलोकात जा, कुठेही जा, त्यांना म्हणजे कोणाची आज्ञा घेण्याची सुद्धा गरज नव्हती. अशांच्या डोक्यावर तो हात ठेवायला गेला. मग ते नारद ऋषींना कळलं. नारद ऋषी सुद्धा कसे होते, कळीचे नारद मुनी म्हणतात ना. पण काही लोक असे म्हणतात की कळीचा नारद मुनी. नारद ऋषींनी काय केलं, सहज विचारलं तर लोक म्हणतात कळ लावण्याचं काम केलं. अहो, नारद ऋषींनी कळ लावली, परंतु त्या कळीमुळे आजपर्यंत सगळ्यांचं चांगलं झालं, अशी कळ त्यांनी लावली. बरं, मग ठीक आहे, त्यांनी सांगितलं की बाबा तुला माझ्या डोक्यावर हात ठेवायचंय, ऐक, माझ्या डोक्यावर हात ठेवण्याच्या अगोदर तू एक विचार कर, जे वरदान, हे भस्म करण्याचं वरदान ज्यांनी तुला दिलंय त्यांच्या डोक्यावर जर तू हात ठेवला तर पहा ना, तुला कैलास पर्वत भेटेल, तुला पार्वती सारखी तुला पत्नी भेटेल. तू काय कर, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पहा. मग पहा, त्यांचं ऐकलं आणि तो भस्मासूर कुठे गेला, ज्यांनी आपल्याला वरदान दिलं होतं तिथं गेला. आता देव काय साधा आहे का, जेवढा देव भोळा आहे तेवढा देव चतुर आहे. महाराज सांगतात, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझे विठोबा धन्य तुझे विठोबा. देव कसं आहे, चतुर आहे. जेवढा बोळा आहे तेवढा काय आहे, चतुर आहे. महाराज सांगतात, देवाला कळलं ना तो कशाला आलाय. बरं, हे कळलं, देवाने लांबूनच ओळखला. आता मात्र देवाने सांगितलं, आता आपण केलेला उपकाराचा बदला अपकाराने तो आपल्याकडे द्यायला आला. आता देवाला कळलं, देव साधा आहे का, मग तो हात ठेवायला आला. कुणाच्या, देवाच्या डोक्यावर. देवाने ठेवून दिला का, नाही. मग त्या देवाची चिंता त्या महाविष्णू भगवंताला लागली. मग तिथून पुढे मोहिनीचं रूप धारण करून नृत्य करून शेवट ते भस्मासुराचा स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचाच भस्म झाला. म्हणजे अशी काही लोक आहेत की बाबा आपल्यावर समोरच्याने काही केली, कृतज्ञता केली, परंतु हे कृतज्ञता करायला बघतात की काय, उपकाराचा बदला अपकाराने घ्यायला बघतात. याचं नाव कृतज्ञता. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात की कृतज्ञता आणि कृतज्ञता. परंतु आजच्या अभंगामध्ये संत आपल्याला कृतज्ञता सांगत नाही, तर संत आपल्याला कृतज्ञता सांगतात. विठ्ठल विठ्ठल. तर महाराजांनी या अभंगातून कृतज्ञता व्यक्त केली. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला उपकार सांगतात. आता पहा, कोणाचे उपकार सांगतायत की काय सांगू आता, संतांचे उपकार. कुणाचे उपकार सांगतायत, संतांचे. कोण सांगतंय, जगद्गुरु तुकोबराय. मग ऐका, जगद्गुरु तुकोबराय संतांचे उपकार सांगतात. मग जगद्गुरु तुकोबराय स्वतः संत आहेत, तरी संतांचे उपकार का सांगतायत. पहा ना, स्वतः
संत आहेत तरी संतांचे उपकार सांगतायत. मग का सांगतायत? लक्ष देऊन ऐका बरं. का सांगतायत? मग का हो जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही स्वतः संत असून संतांचे उपकार सांगता, मग याचं कारण काय? मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की जर या मनुष्याचं जीवन पूर्णत्वाला जायचं असेल, पूर्ण करून घ्यायचं असेल, उद्धार करून घ्यायचा असेल, तर या मनुष्याच्या जीवनामध्ये संत फार महत्वाचे आहेत. या मनुष्याला संतांचे उपकार फार महत्वाचे आहेत आणि हे माणसाला कळत नाही. म्हणून महाराज सांगतात, जर आयुष्य पूर्णत्वाला जावं असं जर वाटत असेल तर संतांची गरज किंवा संतांचे उपकार फार महत्वाचे आहेत. कारण की मी आज या म्हणजे या लेवल पर्यंत आलो, मी आज इतका मोठा झालो कशामुळे? माझ्यावर संतांची कृपा झाली त्याच्यामुळे. म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये संतांचे उपकार फार महत्वाचे आहेत. विठ्ठल. मग महाराजांनी आपल्याला संतांचे उपकार सांगितले. आता संतांचे उपकार काय थोडेत का? किती उपकार संतांनी आपल्यावर केले, किती केले? फार उपकार केले. इतके उपकार केले की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की काय सांगू, किती उपकार केले, काय काय सांगू तुम्हाला, किती उपकार केले आपल्यावर की काय सांगू. आता संतांचे उपकार फार उपकार केले. आणि कसे या जगामध्ये तरी कोण कोणावर उपकार करायला तयार नाही. करतं का कोण उपकार? आणि ठीक आहे ना, केला तर काय, लोक बोलून दाखवतात, केला तर काय करतात, उपकाराचा बदला अपकाराने घेतात. मग या जीवनाचं सांगायचं झालं तर या जीवनामध्ये तरी आपल्यावर कोण उपकार करू शकत नाही, याच्यामध्ये कोण उपकार करू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्यावर आजचे लोक उपकार करू शकत नाही, मात्र तुमच्यावर 3 लोक उपकार करू शकतात आणि त्या 3 लोकांचे उपकार तुमच्यावर आहेत. मग कोणाचे आहेत? फक्त 3 लोकांचे आहेत बरं का. मग महाराज सांगतात कोण 3 लोक, कोणाचे उपकार तुमच्यावर आहेत? तर महाराजांनी सांगितलं पहिला उपकार कोणाचा आहे तर अकर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अनंत कोटी परब्रह्मांड नायक तो भगवान परमात्मा, त्याचे उपकार तुमच्यावर आहेत. म्हणजे पहिला म्हणजे देवाचे उपकार आपल्यावर आहे. दुसरा महाराजांनी सांगितलं की जेने जीव हा दिला दान, आपल्याला जीव दिला म्हणजे आपल्याला अनमोल किमतीचा देह दिला, ही देवाचे उपकार आहे. बरं, दुसरा उपकार कोण करतं तर आपले आई वडील करतात. आणि तिसरा उपकार कोण करतात तर संत करतात. मग महाराज सांगतात की हे 3च लोक आपल्यावर उपकार करतात, ते म्हणजे देव, आई वडील आणि संत. विठ्ठल विठ्ठल. बरं, पाहायला गेलं तर मग पहिला उपकार म्हणजे देवाचा उपकार. देवाने आपल्याला काय दिलं, काय दिलं महाराजांनी सांगितलं, जेने हा जीव दिला दान. बरं, अजून काय दिलं? इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जन तू जोडसी नारायण, जन तू जोडसी नारायण.
हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. वा टाळे वाजवू चला. मग महाराजांनी सांगितलं काय केलं त्या देवाने आपल्याला, काय उपकार आहे त्याचं. महाराजांनी हे सुद्धा सांगितलं काय उपकार आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. काय दिले? इंद्रिय दिले. बरं एवढं नाही, इंद्रिय दिले कशा करिता दिले. बरं एवढं नाही, किती देवाचा उपकार आहे की आपल्याला देह दिला. कशा करिता दिला महाराजांनी सांगितलं. देवे दिला देह भजला गोमता. देवे दिला देह भजला गोमता. देव दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. तोय झाला पाटा बालिकेचा. तोय झाला पाटा बालिकेचा. देव दिला देह भजला गोमाता. देव दिला देह भजला गोमाता. तोय झाला पाटा बालिकेचा. देव दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. कशाकरिता दिला देह? भजन करण्याकरिता दिला. मग भजन केलं पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल. चलो 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 चलो. महाराज सांगतात देवाचे उपकार आहेत आपल्यावर काय की अनमोल किमतीचा देह दिला. पहा महाराजांनी सांगितलं इतका अनमोल किमतीचा देह आहे कारण की जेवढं ज्ञान आपल्यामध्ये आहे तेवढं ज्ञान बाकीच्या प्राण्यांमध्ये नाही. महाराज सांगतात की याच देईगडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. एवढा अनमोल किमतीचा देह दिलाय. महाराज सांगतात भजन करत चला, चिंतन करत चला. देह दिलाय कशासाठी दिलाय? उपकारासाठी दिलाय. उपकार केलं पाहिजेत आपण, उपकार केले पाहिजेत. कसे केले पाहिजे? महाराजांनी सांगितलं जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. हे उपकार आपण लोकांवर केले पाहिजे. महाराज सांगतात असे उपकार लोकांवर करत चला. जे आपल्याला येते ते लोकांना देत चला. कारण की जर तुम्हाला जे येते ते लोकांना सांगितलं तर त्याचं डबल होणार आहे. तसे आमचे महाराज आहे बरं का. जे खरंच असावं त्यांच्यासारखं तर महाराजांसारखं असावं. खरंच जे आपल्याला येते ते सगळ्यांना सांगायचं. कारण की आपल्याला जन्मच दिलाय उपकारासाठी. आपणही लोकांचे उपकार केले पाहिजे, लोकांवर उपकार केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात देवाचे फार मोठे उपकार आहे. बरं किती उपकार आहे तर पहा. हे आपल्याला आता देवाचे उपकार कळत नाही. ज्या वेळेला आपला शेवटचा काळ येतो का त्यावेळेला आपल्याला देवाचे उपकार कळतात की बाबा त्यावेळेला उपकार कळतात. परंतु त्यावेळेला आपल्या हातातून काळ निघून गेलेला असतो. आपल्याला त्याचे उपकार कळत नाही. बाबांनो कसं आहे माहिती का, एक 80 वर्षाचे तुमच्यासारखे आजोबा होते. 80 वर्षाचे. बरं कधी कधी चक्कर येऊन पडायचं, कधी काय व्हायचं, ते सारखे आजारी राहायचे. आणि आजारी राहतात सारखं चक्कर येते म्हणून ते दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टरांकडे गेले आणि सांगितलं अहो मला कधीही काही पण होतं, सारखं माझ्या छातीमध्ये दुखतं, तुम्ही काहीही करा, जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे मी तुम्हाला देतो, परंतु मला काय करा, बरं करा. मग ठीक आहे, डॉक्टरांनी सगळे त्यांचे रिपोर्ट वगैरे काढले आणि सगळं काढल्याच्या नंतर त्या आजोबांना सांगण्यात आलं की तुमचं हृदय काय झालेलं आहे, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कामातून फेल झालेलं आहे. तुमचं हृदय हे सगळं फेल झालेलं आहे. आता मात्र तुम्हाला फक्त हृदय किंवा हृदयाची शस्त्रक्रिया तुम्हाला करावी लागेल. आणि जर तुम्ही हे शस्त्रक्रिया म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर हे ऑपरेशन तुम्ही केलं तर तुमचा जीव वाचू शकतो, नाहीतर तुमच्याकडे फार कमी दिवस राहिलेत. असं कोणाला सांगितलं? त्या 80 वर्षाच्या आजोबांना सांगितलं. आता जर आपल्याला कोणी सांगितलं 1 तासानंतर 2 तासानंतर 2 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे, बरं वाटेल का? आपल्याला वाटेल का? बरं तर नाही. इतकं वाईट वाटलं त्या आजोबांना, काय करावं आता मी मरण पावणार आहे. मग त्यावेळेला गडबडीने का होईना सगळं पायाखालची जमीन हादरली होती. आता मात्र ते गेले आणि त्या डॉक्टरांचे पाय धरले. अहो डॉक्टर, काही झालं तरी ही शस्त्रक्रिया तुम्ही सुरक्षितपणे पार पाडा आणि मला काय करा,
या दुखण्यातून जे काही माझ्या हृदयाचं जे दुखणं आहे त्या दुखण्यातून बरं करा. ठीक आहे, डॉक्टरांना सांगितलं, सगळं काही बोलणं झालं आणि मात्र आता शस्त्रक्रियाची वेळ आली. आता मात्र त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. आता शस्त्रक्रिया चालू होती. आता हाडाची नव्हती किंवा हातापायाची नव्हती, कशाची नव्हती, सगळ्यात आपल्या शरीरातील मेन जो पार्ट आहे तो म्हणजे हृदय. त्या हृदयाची शस्त्रक्रिया चालू होती. ती शस्त्रक्रिया, ते ऑपरेशन असं होतं की 3 तासाकरिता ते हृदय शरीरातून बाहेर काढायचं होतं. काय, 3 तास बाहेर काढून ते परत 3 तासानंतर परत आहे तिथं लावायचं होतं. आणि जर ते बाहेर काढत असताना जरा सुद्धा चुकी झाली तर मात्र तो म्हातारा किंवा 80 वर्षाचं त्या आजोबा जिवंत होऊ शकणार नाही असं सांगितलं. ठीक आहे, डॉक्टरांवर विश्वास ठेवला की संतांची पायी, आता संतरूपी डॉक्टरच होते, तो विश्वास ठेवला की संतांची पायी हा माझा विश्वास, यांच्यावर विश्वास ठेवाच लागल. विश्वास ठेवला आणि ती शस्त्रक्रिया चालू झाली. बरं, चालू होत होती, 1 झालं, 2 झालं, 3 तास झाले असं ऑपरेशन झालं आणि तो पूर्ण दिवस निघून गेला आणि दुसरा दिवस उजडला. ज्या वेळेला दुसरा दिवस उजडला, ज्या वेळेला त्या आजोबांना जाग आली आणि ज्या वेळेला डोळे उघडलं त्या वेळेला त्या संतारूपीप्रमाणे असणार तो डॉक्टर असा समोर उभा होता. इतकं बरं वाटलं आणि डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर किती तुमचे आभार मानावं, किती तुमच्या पुढे कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. आज तुम्ही मला वाचवलं. बरं, वाचवलं नाही, गेले 3 तास ज्या वेळेला ऑपरेशन करत होता त्या वेळेला 3 तास तुम्ही माझं हृदय एका काचेच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, कारण की एवढं सांभाळणं सोपं नाही. जरा काही झालं असतं तर माझा जीव गेला असता. ते म्हातारं त्या डॉक्टरांना म्हणू लागलं. बरं ठीक आहे, डॉक्टरांनी सुद्धा ऐकलं, त्यांचा संवाद झाला आणि मात्र शेवट त्या म्हाताऱ्याने विचारलं, सांगा तुम्ही माझे इतकं ऑपरेशन केलं, आता तुमच्या ऑपरेशनाचा या हृदयाचा किती खर्च झाला? तर डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचा बिल म्हणजे 8 लाखापर्यंत पोहोचला. किती? 8 लाख. तुम्हाला 8 लाख पैसे मला द्यावे लागतील, तुमचा बिल तेवढा झालेला आहे. ठीक आहे. हे ऐकल्याबरोबर त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला आलं. आता डॉक्टरांना वाटलं का रडायला येतंय, आता ह्याच्याकडे पैसे नाही का, आता हो आपले पैसे बुडवणार आहे का, या चिंता करून किंवा हे विचार मनात धरून त्या डॉक्टरांना आता वाटलं आता आपले 8 लाख बुडले. मग त्यांना विचारलं, का हो बाबा तुम्ही पैसे देऊ शकत नाही का? तर त्या म्हाताऱ्याने सांगितलं, नाही पैशाचं काही नाही, मी तुमचे 8 लाख पैसे देतो, परंतु माझ्या मनामध्ये एक चिंता आली. काय चिंता आली? अहो, गेले 3 तास तुम्ही माझं हृदय फक्त एका काचेच्या भांड्यामध्ये 3 तासच किती सांभाळलं? 3 तास सांभाळलं, परंतु 3 तास हृदय सांभाळण्याचं किती बिल झाला? 8 लाख रुपये झाला. मग मला रडायला कशाचं आलं? अहो, 80 वर्ष मी जगतोय, 80 वर्ष मी हे जग पाहतोय, परंतु त्या 80 वर्षामध्ये त्या भगवान परमात्म्याने मला काय होऊन दिलं नाही. मग विचार करा, जर 3 तासाच्या हृदयाचं जर 8 लाख बिल होत असेल तर 80 वर्षाचं माझं त्या देवाकडे किती बिल झालेलं असेल, किती बिल झालेलं असेल. मग याचं मात्र त्याला रडायला आलं. महाराज रडू लागला तो आणि विचार करू लागला, काय बिल, आता कसं त्या देवाचं बिल द्यायचं? डॉक्टरांचं बिल देऊ शकतो, लगेच 8 लाख रुपये भरू शकतो, परंतु त्या देवाचं बिल आता कसं द्यायचं? मग त्या वेळेला मात्र देवाचं बिल कसं भरावं हे त्याला समजलं नाही. परंतु याचा पर्याय सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितला. अरे, जर तुम्हाला त्या देवाची पावती तुम्हाला जर वाटत असेल आज आपण जिवंत आहे, आज आपल्याला कुठेतरी देवाच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्याची पावती भरली पाहिजे, त्याला सुद्धा पावती लागते, तर मग महाराज सांगतात तुम्ही काय केलं पाहिजे? त्याच्या नावाची पावती कशी फाडायची तर या ऐका. तालुका हवेली, जिल्हा पुणे, गाव वडकी, या वडकी गावामध्ये गायकवाडवाडी आहे आणि त्या गायकवाडवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहामधील आज 5वा दिवस चालू आहे. या त्या गायकवाडवाडीच्या मंदिरामध्ये घ्या त्या देवाचं दर्शन आणि फाडा तुमच्या नावाची पावती म्हणजे देवाची पावती. तुम्हाला दुसरी पावती फाडण्याची गरज नाही. महाराज सांगतात त्याची पावती फाडायची असेल तर इथं या. काही लोक काय करतात, आता मंदिराची पावती फाडायची असले ना की कृतज्ञतापणे जातात. कृतज्ञता म्हणजे काय की बाबा जसं काय आपण त्यांच्यावर उपकार करतोय अशी लोक पावती फाडतात. अहो, लोकांनी घरी येऊन आपल्याला पावती मागण्यापेक्षा आपलं कर्तव्य आहे, त्या देवाच्या आपल्यावर उपकार आहे, मंदिरात येऊन आपण पावती फाडली पाहिजे. कारण की ती त्या वेळेला त्या 80 वर्षाच्या आजोबांना कळलं की आपल्यावर देवाचे किती उपकार आहे. मग ती पावती फक्त अशाच कार्यामध्ये भरली जाऊ शकते. म्हणून महाराज सांगतात की पावती भरायची असेल तर इथं भरा. मग आपला विषय चालू होता की आपल्यावर किती देवाचे उपकार आहेत. मग एवढे देव
आपल्याला सांभाळतोय, एवढे आपल्यावर उपकार आहे की मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. म्हणून महाराज सांगतात देह दिलाय हा देवाचा सर्वात मोठा उपकार आहे. मग देह दिलाय कशासाठी दिलाय तर भजनाकरिता दिलाय. मग भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात पहिला झाला देवाचा उपकार, आता दुसरा कोणाचा? आई वडिलांचा उपकार. कारण की कसं आहे, तुम्ही म्हणताल की हे 3 वर्ग सोडले तर बाकीचे लोक आपल्यावर उपकार करतात का? हो करतात ना, परंतु त्या लोकांचे उपकार हे 3 जण सोडले तर त्या 3 लोकांचे उपकार शास्त्रगण्य नाही, पुराणगण्य त्यांचे उपकार नाही. फक्त शास्त्रामध्ये या 3च लोकांचे उपकार सांगितले. मग दुसरा उपकार आई वडिलांचा. मग तुम्ही म्हणताल आई वडिलांचे काय उपकार? आई वडिलांचे नक्की उपकार काय आहे? जसा देवाचा उपकार आपल्याला देह दिलाय तो देवाचा उपकार आहे ना, तसं जन्माला घातलंय हा आपल्यावर आई वडिलांचा उपकार आहे. अहो जन्माला घातलं, आज आपण तुम्ही आम्ही आजचा सप्ताहातील 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी आज आपण कीर्तन ऐकायला आलो. आज आपण भगवान परमात्म्याच्या द्वारामुळे आलो. कोणामुळे? आई वडिलांमुळे. नसता आपल्याला जन्म दिला आलो असतो का इथं? महाराज सांगतात आलो असतो का? तर नाही. महाराज सांगतात आई वडिलांची पुण्याई फार आहे की आई वडिलांनी इतके आपल्यावर म्हणजे इतके उपकार आहे, इतकी त्यांची पुण्याई आहे की त्यांच्या उपकारामुळे त्यांनी जन्म दिल्यामुळे आज आपण हा दिवस पाहू शकतो. बरं किती उपकार आहे महाराजांनी सांगितलं. महाराजांनी म्हणण्यापेक्षा एका कवीने वर्णन केलं की किती उपकार आहे. सांगितलं आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. किती उपकार आहे आई वडिलांचे, फार उपकार आहे. बरं आईने जन्म दिला, आईचे सुद्धा आपल्यावर लय उपकार आहे. महाराजांनी सांगितलं किती उपकार. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. तेच लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला. तेच लागे जरी पायाला पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. किती उपकार महाराजांनी सांगितलं. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. महाराजांनी सांगितलं यांचे सुद्धा किती उपकार आहे हो. किती उपकार म्हणजे आज आपण जर सुशील जन्माला आलो, चारित्र्यवान जन्माला आलो, जर आज समाजात गेल्याच्या नंतर 4 लोक मला मानतात. आज समाजामध्ये जर मी चारित्र्यवान जन्माला येतोय, सुशील जन्माला येतोय, मस्त समाजामध्ये ज्यांच्या पूर्व पुण्याईमुळे आज मी फिरतोय, ती फक्त आपल्या आई वडिलांची पुण्याई आहे. किती पुण्याई आहे? एका सुभाषितकाराने सांगितलं की सुशीलो मातृपुण्यानं, पितृपुण्यानं चतुरता, दातृत्व वंश पुण्यानं, आत्मपुण्यानं सौभाग्यता. मग आपल्याला जन्माला घातलं ही आपल्या आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई आहे. मग पुण्याई म्हणण्यापेक्षा त्यांचे उपकार सुद्धा आहेत. किती उपकार आहे. आई वडील कोणावर उपकार करतात? आपल्या लेकरांवर करतात. परंतु काही आई वडील असे आहेत त्यांनी अख्ख्या जगावर उपकार केला. त्या स्त्रीचं नाव म्हणजे माझ्या जिजाऊ माता. काय उपकार केला? अख्ख्या जगावर उपकार केला. आज मंदिरामध्ये कीर्तन होतंय, आज मंदिरामध्ये सगळी लोक दर्शन घेतात. आज मंदिरं टिकली कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मग छत्रपती शिवाजी महाराज आहेत कोणामुळे आहेत? तर जिजाऊ मातेमुळे आहे. मग त्या आईचे या जगावर उपकार आहे. म्हणून महाराज सांगतात की दुसरा वर्ग म्हणजे आई वडील. आई वडिलांचे आपल्यावर फार उपकार आहे. विठ्ठल मग महाराज सांगतात देवाचा उपकार झाला, आई वडिलांचा उपकार झाला, आता शेवट मात्र संतांचे उपकार सांगतात. परंतु महाराजांनी असं सांगितलं देवापेक्षा आणि आई वडिलांपेक्षा जर सगळ्यात जास्त उपकार कोणाचा असेल तर संतांचा आहे. मग तुम्ही म्हणताल आई वडिलांनी त्यांनी उपकार केला नाही का? त्यांनी केला, पण त्यांच्यापेक्षा संत जास्त उपकार करतात. बरं उपकार करतात, मग काय उपकार केला संतांनी? महाराजांनी सांगितलं संतांनी उपकार केला, परंतु काय उपकार केला तर आपल्याला प्रत्येक पावली प्रत्येक वेळेला जाग करण्याचा निरंतर जागविती
माझं निरंतर जागविती हे माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती हे माझा निरंतर जागविती माझा काय नाही, अर्धा तास राहिलाय, तुम्हाला सुट्टी नाही. भजन कीर्तन कशा करीत आहे? लोकांकडून भजन करूनच घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात की संतांचे आपल्यावर काय उपकार आहे, तर प्रत्येक वेळेला जाग करण्याचं काम कोण करतात? संत करतात. आपल्याला जाग करण्याचं काम फक्त संतांनी घेतलं, हे उपकार आपल्यावर आहेत. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं किती उपकार आहे, तर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला जाग करण्याचं काम कोणाचं आहे? संतांचं आहे. उडाला वारे आता मरण करा पंढरीनाथा पाय चरणी ठेवा माता कविवता जन्मता उठाला वारे वा, महाराजांनी सांगितलं काय उपकार आहे. मी सुद्धा सांगणारच आहे, परंतु महाराजांनी समर्पक सांगितलं. मग पहा, आपल्याला जाग करण्याचं काम करतात कोण? संत. बरं, नुसतं आपल्याला जाग करतात का? नाही, आपल्याला जाग करत नाही, आपल्याला करतात, परंतु आपल्या सोबत संत देवाला सुद्धा जाग करतात. देवाला जाग करतात. देवाला जाग करून झालं तर संत संतांना सुद्धा जाग करतात आणि मग संत आपल्याला जाग करतात. मग तुम्ही म्हणताल कस काय? याला पुरावा सुद्धा आहे. संत देवाला जाग कसं करतात? महाराजांनी सांगितलं, उठा पांडुरंग प्रभात समय पाटला, हा वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. पांडुरंग प्रभात समय पाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवाला जाग केलं कसं? उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. महाराजांनी काय सांगितलं? संतांनी कोणाला जाग केलं? देवाला जाग केलं. बरं, देवाला जाग करून थांबत नाही, संतांनी पुन्हा संतांना जाग केलं. कसं जाग केलं? महाराजांनी सांगितलं, उठा साधू संत साधा फुले इथं, हा जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. साधू संत दादा तुले इथं, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत.
शेवट कोण राहिलं? आपण. आपल्याला सुद्धा जागं केलं महाराजांनी, मगाशी प्रमाण दिलं. कसं जागं केलं महाराजांनी सांगितलं, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, बंधू सोया रे पिसून. पहा, आपल्याला जागं केलं का नाही? बरं, साधू संतांनी देवाला जागं केलं, संतांना जागं केलं आणि मग आपल्याला जागं केलं. म्हणून महाराज सांगतात की मज निरंतर जागविती. जागं करण्याचं काम संतांनी आपल्याला केलं आणि आपण जागं व्हावं हे प्रत्येक जागोजागी संत बोलले. कसं बोलले? महाराजांनी सांगितलं, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागो जागे बोलती, हा जगता जगदेवा राखा काही भाव, अवघा क्षेत्र बाळा पूजवा सकळ, जगजोगी जगजोगी जागो जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागो जागे बोलती. म्हणून महाराज सांगतात आपल्याला जागोजागी जागे करण्याचं काम कोणी केलं? संतांनी केलं. बरं, आपल्याला जागं करण्याचं काम कोणी केलंय? संतांनी केलंय. दुसरं कोण करू शकत नाही. बरं, पण नुसते संत जागं करतात का? संत जागं करतात का? तर नाही. कोण जागं करतं दुसरं? तर रात्री लाईट गेली होती, मच्छर मज निरंतर, समजतंय ना तुम्हाला? डास मज निरंतर. पण यांचं जागवणं वेगळं आणि संतांचं जागवणं वेगळं. विठ्ठल मग महाराज सांगतात संतांनी जागं केलं. कुठं जागं केलं? तर प्रपंचातून परमार्थामध्ये आपल्याला जागं केलं. प्रपंचात आपण जागे आहेत. आता तुम्ही म्हणताल आम्ही जागे नाही का? तर जागे म्हणून तर लोक मंदिरापर्यंत आली ना, बरोबर का नाही? जागे आहोत, परंतु त्या दृष्टिकोनातून जागे झालेलो अजून नाही. म्हणून महाराज सांगतायत की आता मात्र कुठं जागं झालं पाहिजे? परमार्थामध्ये जागं झालं पाहिजे. म्हणून संतांनी प्रपंचातून परमार्थामध्ये जागं करण्याचं काम केलं. हे संतांचे आपल्यावर उपकार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात प्रत्येक पाऊल पावली कोण कोणाला हिताच्या ठिकाणी पाठवण्याला मोकळं नाही, आपल्यावर उपकार करायला कोण मोकळं नाही. जर आपल्यावर उपकार कोण करत असेल, आपल्याला जागं करण्याचं काम कोण करत असतील, तर ते म्हणजे संत आहेत. मग इतके संत की प्रत्येक पाऊल पावली फक्त आपल्या हिताचा विचार करतात. आता तुम्ही म्हणताल ते आपल्या हिताचा विचार करतात का करतात? कारण की आपलं चांगलं व्हावं, आपलं उद्धार व्हावं म्हणून संतांचा अवतार आहे. संत उगाच जागे करत नाही. संतांचं कार्य काय आहे? त्यांचा महाराजांनी सांगितलं कशासाठी आहे संतांचा अवतार, कशासाठी आहे? महाराजांनी सांगितलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वीती परोपकार, देह कष्ट वीती परोपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराजांनी सांगितलं संतांचा अवतार कशा
उद्धार व्हावा म्हणून महाराजांनी सांगितलं. कशासाठी अवतार घेतला? अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा आपल्यासाठी, कारण की शोधून या आले संत हित हित जगाचे. आपल्यासाठी संतांचा अवतार आहे म्हणून ते आपल्यासाठी आले, म्हणून ते आपल्याला प्रत्येक पावली जाग करण्याचं काम करतात. मग इतकं जाग केलं, प्रत्येक ठिकाणी आपल्या हिताचं सांगितलं, तरी महाराज सांगतात आपल्याला त्याची म्हणजे जाणीव सुद्धा होत नाही की बाबा आता आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचामधून परमार्थामध्ये जाग करण्याचं काम कोण करतात? संत करतात. एवढं जाग करण्याचं काम कोणीही करू शकत नाही, ते संतांनी केलं. मग महाराज सांगतात की संतांचे आपल्यावर इतके उपकार आहे की ते उपकार फेडण्यासाठी जर तुम्ही तुमचा जीव जरी पायावर ओवाळून टाकला तरी त्या उपकाराची उतराई होऊ शकत नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय द्यावे दासी वावे उतराय, 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 काय द्यावे दासी वावे उतराय. ठेवी तो आपाये देव थोडा, ठेवी तो आपाये देव थोडा, काय द्यावे दासी वावे उतराय, काय द्यावे दासी वावे उतराय. महाराज सांगतात की जरी तुम्ही तुमचा जीव ओवाळून टाकला तरी त्यांची उतराई होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. महाराजांनी सांगितलं जरी तुम्ही जीव ठेवला, जीव जरी ओवाळून टाकला तरी त्या उपकारांची उतराई होऊ शकत नाही. मग महाराज सांगतात जीव द्या तरी सुद्धा नाही. महाराजांनी हे सुद्धा सांगितलं की तू का मने बळी Oh
शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की काय आपल्या अंगाच्या कातड्यांची चपला जरी संतांसाठी बनवली ना तरी त्याची उतराई होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात की काय जीव दिला तरी हे होऊ शकत नाही. महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिरासी. बळी संता पायी द्यावा जीव, बळी संता पायी द्यावा जीव, बळी संता पायी द्यावा जीव, बळी संता पायी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. महाराज सांगतात की बळी संत पायी देवाजी होयत. आता महाराज ज्यांनी आम्हाला शिकवलंय त्यांच्या समोर आम्ही गायल्याच्या नंतर महाराज सोपं नाही. कसे मी आज आता खरं सांगायचं झालं तर महाराजांनी विषय काढला म्हणून सांगते. इतके गेले 1.5 तास तुमच्या समोर उभी राहिले हे माझं काही नाही. मी एक एक शब्द बोलते तो आमच्या गुरुवार यांच्या मुखात दिले बरं का. मी आज जे काही बोलते ते फक्त गुरुमूर्तींमुळे आहे. विठ्ठल महाराज सांगतात बळी संतापायी द्यावा जीव, जीव दिला तरी त्याची उतराई होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव, थोडा जरी जीव दिला तरीही त्याची उतराई होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात किती सांगावं, किती संतांचे उपकार सांगावे याला अंत पार नाही, कारण की संतांचा उपकार सांगावया नाही पार. महाराज सांगतात सांगायला किती सांगावं हे बोलताच येणार नाही, सांगता येणार नाही, इतके उपकार आहे. किती उपकार आहे मी सांगितलं. प्रत्येक वेळोवेळीला जाग करण्याचं काम करतात. बरं जाग झालं नाही मग कसं समजायचं, तर कधी आपल्याला ते संत आई होऊन आपल्याला लेकराप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न करतात, कधी आगतिक होतात. बाबा आता तरी ऐका, म्हणजे लेकराप्रमाणे आपल्याला ते संत प्रत्येक वेळोवेळीला जाग करण्याचं काम करतात. कधी उपदेश देऊन जाग करतात, तर कधी आपल्याला विनवणी करून जाग करतात. कसं जाग करतात, जाग व्हा विनवणी करून. काही ठिकाणी आपल्याला संतांनी सांगितलं विनवितो सकळ जन, विनवितो सकळ जन, विनवितो सकळ जन, विनवितो सकळ जन. कर जोडून थोर लहान, कर जोडून थोर लहान, कर जोडून थोर लहान, कर जोडून थोर लहान. ताल इतुले त्या मजदी
सांगितलं ही विनवणी करून सांगतायत. आता तरी भजन करा, चिंतन करा की करुणी विनवणी पायी ठेवितो माझा हा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा अखंडित असावेसे ऐसे वाटते पायी हा साहोनी संकोच ठाव थोडासा दे. एवढं सांगितलं तरी महाराज आपण ऐकलं नाही. किती संघ व किती प्रमाणे अख्खा काकडा आपला संध्याकाळचा सुरू होईल. सकाळचं सुरू व्हायचं तर आपला संध्याकाळचा आत्ता काकडा सुरू होईल. किती गोड प्रमाणे अख्ख्या वारकरी चालीमध्ये किती छान आपल्याला संतांनी समजवण्याचा प्रयत्न केला. महाराज सांगतायत आता तरी जाग व्हा. संतांचे जेवढे उपकार आहे ते उपकार कोणीही करू शकत नाही. देवाच्या आणि आई वडिलांपेक्षाही जास्त उपकार संत आपल्याला करतात. एवढे उपकार त्यांनी आपल्यावर केलेत. म्हणून कधीतरी संतांच्या सानिध्यात जा, संतांच्या चरणावर जा. महाराजांनी सांगितलं एकच करा, संत चरणी बावधरा क्षणक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज तावरा हेची करा बापानो धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. बस एवढंच करा, काही करू नका. फक्त संतांनी जेवढे उपकार केलेत तेवढे लक्षात ठेवा. कारण की एवढे उपकार आहेत की महाराज सांगतात की संतांच्या मार्गाने गेलं, संतांच्या चरणाशी गेलं, संतांच्या बरोबरीने गेलं तर आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकते. कुणामुळे? संतांमुळे. एखाद्याला वाटलं की तो प्राप्त करून घ्यावा, तर भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा जर एखाद्याला वाटत असेल तर महाराज सांगतात की हरी प्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. संतांशिवाय ते साध्य होऊ शकत नाही. महाराज सांगतात तुम्ही परमार्थ करताय, परंतु परमार्थ करता करता जर तुम्हाला वाटलं की बाबा आता हे बस झालं, आता इथं मला एवढं नामस्मरण नको, मला याच्या पुढे त्या अवस्थेला पोचायचंय, ते ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचे किंवा त्या ज्ञानापर्यंत मला जायचंय, जर असं एखाद्याला वाटलं ना तर तो गेला कुठं किंवा कुठं त्याला ज्ञान भेटलंय असं नाही. महाराज सांगतात मनोमार्गे गेला तो ते मुकाला. जर एखाद्याला वाटलं मला ते ज्ञान पाहिजे तर ते ज्ञान कोणापाशी भेटतं? तर संतांपाशी भेटतं. माऊलींनी सांगितलं की ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आध्या नव्हे तरी संता या बजावे सर्वस्वसी. संतांना शरण गेलं नाही, संतांच्या सानिध्यात गेलं नाही तर हे सगळं साध्य होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतायत की इतके उपकार आहे की काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोरा. बरं एवढंच नाही, महाराजांनी फार उपकार सांगितले. बरं संतांचे आपल्यावर उपकार आहेत नवल नाही. बरं संतांचे आपल्यावर उपकार आहे नवल नाही, किंवा उपकार जरी असले तरी ते आपण उतराई होऊ शकत नाही. परंतु संतांचे देवावर सुद्धा उपकार आहे. कोणावर? देवावर. आपल्यावर तर आहेच परंतु देवावर सुद्धा उपकार आहे. तर कसं काय सांगायचं झालं तर रामायणामध्ये रामप्रभूंचं सांगायचं झालं तर रामप्रभूंवर हा देव आहे, रामप्रभू देव, या देवावर संतांचे उपकार आहे. म्हणजे कोणाचे उपकार आहे? हनुमंतरायांचे उपकार आहे. मी सांगितलं आपल्यावर उपकार असणं नवल नाही. कोणावर आहे? देवावर उपकार आहे. कोणाचे? संतांचे. त्या रामप्रभूंवर कोणाचे उपकार आहे? हनुमंतरायांचे उपकार आहे. मग काय उपकार आहे? महाराजांनी सांगितलं की जेने सीता शुद्ध केली राम सीता भेटवली. बरं किती उपकार आहे? हनुमंत महाबळी रावणाची धाडी जाळी, एवढे उपकार आहे. बरं एवढं नाही तर पुढे जाऊन महाराजांनी सांगितलं किती उपकार आहे, तर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. एवढे उपकार कोणाचे? हनुमंतरायांचे. कोणावर आहे? कोणावर आहे? त्या देवावर आहे, रामप्रभूंवर इतके उपकार आहे. मग महाराज सांगतायत की इतके उपकार आहे की जाळी एली लंका धन्य धन्य मने तुका. इतके उपकार आहे, एवढे उपकार कोण करू शकत नाही. महाराजांनी सांगितलं खूप उपकार आहे. म्हणून महाराज सांगतायत की देवावर सुद्धा कोणाचे उपकार आहे? संतांचे आहे. जसे रामप्रभूंवर हनुमंतरायाचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. बरं एवढे उपकार केले. मग त्यावेळेला देवाला सुद्धा वाटलं हनुमंतरायांना काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई. म्हणजे इतके उपकार आपल्या त्या देवांवर संतांचे आहेत. बरं एवढं नाही तर रामायणातील एक भाग असा आहे की रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर असा भाग आहे की त्यावेळेला रुक्माई मातेला सुद्धा, आता ती सुद्धा देवी आहे, त्या देवीला वाटलं
त्यावेळेला वाटलं की काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आता का वाटलं तर पहा, ज्या वेळेला रुक्मिणी स्वयंवर चालला होता, आता रुक्मिणीचा भाव कोण? रुक्मिणीचा भाव रुक्मी आणि तिचे वडील कोण? भीमक. आता विषय असा होता की त्या रुक्मिणीचा ज्या वेळेला विवाह करायचा होता त्यावेळेला आता लेकीचं लग्न म्हणल्यावर वडिलांना चिंता असणारच ना. वडील पाहताना काय नीट पाहतात का वाईट पाहतात? नीट पाहतात की बाबा आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे. आणि आपली मुलगी कशी सुखी राहील? आपली मुलगी चांगल्या गुणांची. त्यावेळेला भीमक राजाला वाटलं आपली रुक्मिणी चांगल्या गुणांची, आपल्या रुक्मिणीला कुठंतरी चांगलं भेटलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. हा विचार त्यावेळेला कोण करत होता? भीमक करत होता. मग त्यावेळेला मुलगा सुद्धा चांगला भेटला पाहिजे म्हणून त्यावेळेला त्या भीमकाच्या मनामध्ये एक विचार आला, आता मुलगा चांगला भेटला पाहिजे. मग मुलगा शोधला आणि शेवट मात्र एक मुलगा सापडला, त्याचं नाव म्हणजे भगवान परमात्मा म्हणजे कृष्ण. त्यावेळेला भीमक राजाने ठरवलं की आपल्या रुक्मिणीचा विवाह कोणासोबत करायचा? कोणासोबत? कृष्णासोबत करायचा. बरं, हे वडिलांनी ठरवलं, पण तिकडे त्या रुक्मिणीच्या भावाने रुक्मिणी वेगळंच ठरवलं. त्याने ठरवलं की माझ्या बहिणीचा विवाह कोणाबरोबर करायचा? शिशुपालासोबत करायचा. बरं, त्यांनी ठरवलं तिकडं आणि यांनी ठरवलं इकडं. आणि ज्या वेळेला दोघं समोर आले, ज्या वेळेला प्रस्ताव मांडला, त्यावेळेला भीमक राजा म्हणायचे कृष्णाबरोबर करायचं. त्यावेळेला रुक्मी म्हणायचा कोणाबरोबर करायचं? शिशुपालाबरोबर करायचं. मग त्यावेळेला या विषयावरून त्यांच्यामध्ये वाद व्हायचा, इतका वाद व्हायचा की भांडणं लागायची. परंतु एक कारण असं होतं की जो भीमक राजा आहे त्याने कोणाला म्हणजे कुठल्या मुलाला निवडलं होतं? कृष्णाला निवडलं होतं. परंतु त्या रुक्मिणीला शिशुपाल माहिती नव्हता, परंतु कोण माहिती होतं? कृष्ण माहित होता. आता कसं माहिती होता की सुदेव ब्राह्मणांकडून त्या रुक्मिणीने आधीच कृष्णाचं वर्णन ऐकलेलं होतं की कृष्ण कर्तृत्ववाने, कृष्ण चांगलं आहे, सगळं कृष्णाचं त्या कुणी ऐकलं होतं? रुक्मिणीने ऐकलं होतं. कृष्णाला पाहिलं सुद्धा नव्हतं. इथं मुलगा मुलगी पाहतात आणि मग ठरवतात लग्न करायचं का नाही, हा असाचे हा तसाचे, मग इथं ठरवलं जातं लग्न करायचं का नाही. पण त्यावेळेला फक्त सुदेव ब्राह्मणांनी कृष्णाचं केलेल्या वर्णनावरून त्या रुक्मिणीने त्या कृष्णावर प्रेम केलं. कृष्णाला पाहिलं नव्हतं, फक्त त्याच्या वर्णनावरून त्या रुक्मिणीने काय केलं? कृष्णावर प्रेम केलं. बरं, प्रेम केलं आणि प्रेम केल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये त्या कृष्णाच्या बद्दल एकच की आता मी विवाह करणार. कोणाबरोबर करणार? कृष्णाबरोबर करणार. आता ठीक आहे, निश्चित झालं. आता मध्यस्थी कोण होते? सुदेव ब्राह्मण होते. रुक्मिणीचं ठरलं होतं कृष्णाबरोबर लग्न करायचं. भाव म्हणायचा शिशुपालाबरोबर कर, वडील म्हणायचे कृष्णाबरोबर कर. काय करावं कळलं नाही. शेवट वडिलांचा आणि भावाचा वाद झाला आणि वादातून एकच पुढे आलं किंवा वादातून असा एक निर्णय बाहेर पडला की आता आजची लेकरं लहान लेकरं आपल्या कोणाचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही. तर त्यावेळेला ऐकलं असेल का हो? रुक्मी तर किती मोठा ऐकलं असेल का? आत्ताची लेकरं ऐकत नाही, त्यावेळेला ऐकावं असं नवल नाही. मग पहा, त्यावेळेला सुद्धा त्या रुक्मीने सांगितलं भीमकाला, त्याच्या वडिलांना सांगितलं नाही विवाह करायचा तर कोणाशी करायचा? शिशुपालाशी करायचा. मग ठीक आहे, ठरलं, विवाह सुद्धा ठरला. आणि ज्या वेळेला रुक्मिणीला कळलं आता माझा विवाह शिशुपालाशी ठरला, आता ज्याच्यावर प्रेम केलंय तोच नसेल तर काय महाराज वाईट वाटणार ना. मग तिला वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. आता मात्र ती रडायला लागली की काही शिशुपालाबरोबर माझा विवाह होणार आणि कृष्णाबरोबर माझा विवाह होणार नाही, परंतु मी प्रेम फक्त कृष्णावर केलंय. माझा विवाह झाला तर फक्त कृष्णाशीच होईल. मग ठीक आहे, तिच्या मनामध्ये ती भावना आली. आता काय करायचं? आता लग्न तर ठरलंय, आता लग्न होणार आहे हे तिला कळालं. आता काय करायचं? तर तिने काय करायचं म्हणून त्यावेळेला कृष्णाला काय केलं? पत्र लिहिलं. त्या पत्राचं नाव काय? प्रेमपत्र. म्हणजे त्यावेळेला म्हणजे आतापासून पत्र लिहिण्याची पद्धत नाही. महाराजांनी सांगितलं इज अ फर्स्ट लव्ह लेटर. महाराजांनी सांगितलं पहिलं प्रेमपत्र जर कोणी लिहिलं असेल, कोण त्या प्रेमपत्राची संपादिका असेल तर कोण आहे? रुक्मिणी माता आहे. ते पहिलं तिने प्रेमपत्र कृष्णाला लिहिलं. 7 श्लोकाचं पत्र लिहिलं आणि सगळं लिहिल्याच्या नंतर मात्र शेवटची फेमस लाईन काय लिहिलं? शेवटच्या लाईनीमध्ये जर तुम्ही माझ्याशी विवाह केला नाही तर मी माझं जीवन
संपून टाकेल असं शेवट लिहिलं. आणि ते पत्र आता द्यायचं कसं बरोबर की नाही. आता सगळ्यांना माहिती होतं हिला हा विवाह करायचा नाही. मग आता विवाह करायचा नाही म्हटल्यावर सगळ्यांची नजर काय, बाबा ही काय बी करेल, पळून सुद्धा जायला बसली, म्हणून सगळ्यांची नजर रुक्मिणी मातेवर होती. सगळ्यांनी तिला असं आपल्या नजरेमध्ये ठेवलं होतं. काय करायचं तर नजरेमध्ये होती. बरं कसं पत्र द्यायचं, देवाला तर सांगायचे, देवाशी तर विवाह करायचे, काय करायचं तर मात्र एक शेवटचा पर्याय म्हणजे सुदेव ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला जवळ बोलवलं, त्यांच्याकडे ते प्रेमपत्र लिहिलं आणि कोणालाही न सांगता त्या सुदेव ब्राह्मणांनी ते पत्र मात्र देवापर्यंत पोचवलं. ज्या वेळेला देवाकडे पत्र गेलं, देवाला वाटलं अरे हे तर वेगळंच चालू आहे. देवाला वाटलं तिला माझ्याशी लग्न करायचे, अरे आता मी काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर रुक्मिणी जीव देईल. हे देवाला वाटलं. आता देवाने सांगितलं आता आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. देवासमोर निरोप पोचला. आता देव सुद्धा तिकडे सावध झाले. आता मात्र विवाहाचा दिवस येणार होता. विवाहाच्या आदल्या दिवशी नवरी आहे किंवा नवरदेव आहे कुठे जातात व आदल्या दिवशी पाया पडायला जातात, बरोबर की नाही. आता बोलत चला, आमचं झालं नाही म्हणून आम्हाला अनुभव नाही, बोलत चला विठ्ठल विठ्ठल. कुठं जातात, देवाच्या पाया पडायला जातात. ठीक आहे, मग ती देवाच्या पाया पडायला गेली. आता उद्या विवाह होणार. देवाच्या पाया पडायला गेल्याच्या नंतर ती पाया पडली, पण तिच्याकडे एकच तिचं लक्ष की बाबा प्रेमपत्र पोचलं, परंतु देव कधी येणार, कधी मला नेणार, आज नेलं नाही तर माझा उद्या विवाह शिशुपालाशी होणार. आणि मग दर्शनही घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर पाहती तर काही देव वर आकाशातून रथातून आला. देव तिच्या समोर आला आणि देव समोर आल्याच्या नंतर काय केलं रुक्मिणी मातेने, पहिलं देवाचं चरण पाहिलं आणि त्याचं दर्शन घेतलं आणि मग देवाला पाहिलं. पहिल्यांदा तिने देवाला पाहिलं. देवाला पाहिल्याच्या नंतर आता म्हटली मला तुम्ही घेऊन चला. आता कसं घेऊन जायचं, आता जरी मंदिरात आली होती तरी मंदिराच्या अख्ख्या भोवतीने तिचं सैन्य आलं होतं की बाबा रुक्मिणी पळून जाऊ नये म्हणून. अख्खं सेना अख्खं तिच्यावर नजर ठेवून होतं. अख्खं सैन्य दलच त्यांचं तिथं आलेलं होतं. मग कसं न्यायचं, तर त्यावेळेला कृष्णाने काय केलं, रुक्मिणीला पळून नेलं आपल्या रथात आणि ते पळून गेले. म्हणजे फळवा पळवीचा आत्तापासून नाही, पहिल्यापासून आहे. आता आपण म्हणतो ना की रावणाने काय केले सीतेला, म्हणजे ते पहिल्यापासून आहे. मग त्यावेळेला रुक्मिणीला काय केलं, देवाने पळून नेलं रथातून, देवाला पळून नेलं. मग आता देवाने पळून नेलं हे बळीराम दादांना कळलं. आता देवाने पळून नेलं म्हटलं, बळीदादांना वाटलं आता ज्या वेळेला यांना कळलं आता रुक्मिणी राहिली नाही, ती गेली देवासोबत निघून, आता इथं काय होतील, भांडणं होतील, बरोबर की नाही. आता इथं काहीतरी होईल म्हणून बळीराम दादा आधीच वेशीमध्ये आपलं सैन्य घेऊन सावध होते. आता मात्र भांडणं झाले तर मी आहे. मग देव गेले, बळीराम दादांनी सगळं सांभाळलं. अनेक दिवस गेले, रुक्मिणी कृष्णासोबत पळून गेला. आता कसं आहे, आजच्या काळातलं सांगायचं झालं जरा किचकट आहे, परंतु सांगायचं झालं जरी मुलगी लग्न करून लावली आणि पळून लावली तरी लोक काय करतात, आता शेवट आपलंच लेकरू आहे, काय करतात, कशीही गेली तरी काय करतात, घरात घेतात की नाही. पळून गेली तरी तिला काही दिवसांनी राग शांत झाले घरात घेतातच ना. तसं रुक्मिणी मातेला आता तसं घरात घेण्याची वेळ आली. आता जरी पळून गेली होती तो राग सगळा निवला आणि परत आता घरी यायचं, माहेराला यायचं. बरं का, पहिल्यांदा लग्न झाल्याच्या नंतर रुक्मिणी माहेराला येणार. बरं, माहेराला आल्याच्या नंतर काय करावं, आता जर पळून गेलेली व्यक्ती माहेराला आल्याच्या नंतर काही पहिले आईच्या गळ्यात पडून रडेल, बापाच्या गळ्यात पडून रडल, तसं केलं नाही. ती आल्याच्या बरोबर पहिले सुदेव ब्राह्मणांना पाहिलं आणि पहिलं त्यांच्या चरणाशी गेली आणि म्हणली काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आई वडिलांच्या जवळ गेली नाही, त्यांच्या जवळ गेली. का, आज मला तो भगवान परमात्मा जर कोणामुळे भेटला असेल तर सुदेव ब्राह्मण की संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्या कृष्णाची, त्या देवाची प्राप्ती मला कोणामुळे झाली असेल तर ती फक्त सुदेव ब्राह्मणांमुळे आहे. म्हणून महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, रुक्मिणीला सुद्धा वाटलं की काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. म्हणजे आपल्यावर संतांचे उपकार असणं नवल नाही, देवांवर सुद्धा त्यांचे उपकार आहे. म्हणून महाराज सांगतात अगदी जीव जरी ओवाळून टाकला तरी त्यांचे उपकार आपल्यावरून फेडू शकत नाही. मग महाराज सांगतात इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत, जर संत आपल्या समोर आले तर आपल्याला त्यांना काही करण्याची गरज नाही, सहज ते बोलता बोलता की काय नाही, संत असे सहज बोलून जातात, सहज आपल्याला सांगतात, सहज आपल्या हिताचं बोलतात. महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलतात पण कसं आपल्या हिताचं बोलतात की हित उपदेश करुणी सायास शिकविते. महाराज सांगतात जर आपल्याला नाही जमलं तर सायास करून शिकवतात. महाराजांनी सांगितलं सहज आपल्याला उपदेश करतात की आता तरी पुढे
हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. असं सहज बोलून जातात, सहज उपदेश करून जातात. म्हणून महाराज सांगतात जर नाही आपल्याला कळलं तर कधी कधी सायास करून शिकवतात, बरोबर की नाही. आता जर शाळेमध्ये गेलं तर शिक्षक स्वतः शिकतो का विद्यार्थ्यांना शिकवतो? कोणाला? विद्यार्थ्यांना. स्वतः शिकतो का? तो शिकलेला आहे, त्याला काय गरज आहे शिकण्याची? स्वतः शिकत नाही, तो विद्यार्थ्यांना शिकवतो. कसा शिकवतो? जर एखाद्याला नाही कळलं तर स्वतः पाठी घेतो, स्वतः अर्भकाच्या साठी पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. अर्भकासाठी पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. अर्भकाच्यासाठी पंते हाती धरली पाटी, अर्भकाच्यासाठी पंते धरली हाती पाटी, अर्भकाच्यासाठी पंते हाती धरली पाटी, अर्भकाच्यासाठी पंते धरली पाटी, अर्भकाच्यासाठी पंते हाती धरली पाटी. कैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. वा. शिक्षक काय करतो? त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या हातामध्ये पाटी धरतो. त्याला येत असत तरी गिरून सांगतो, आ ई गिरून सांगतो. कोणाला? विद्यार्थ्यांना. कारण की नाही आलं तर सायास करूनही सांगतात बरं का. कष्ट घेऊन ते कोणाला सांगतात? तर विद्यार्थ्यांना सांगतात. अहो एक विद्यार्थी शिक्षकाच्या जवळ गेला आणि शिक्षकांना म्हणला, आता कसं आहे नाही आल्याच्या नंतर कुठं जावं लागतं? शिक्षकाकडे जावं लागतं. मग ठीक आहे गेला तो आणि शिक्षकांना सांगितलं, अहो मला आहे ना तो एक शब्द म्हणता येत नाही. कुठला? अहो ते नाही का एक शब्द. मग शिक्षक म्हणले तुम्ही मला सांगितलं नाही तर कसा कळेल? नाही तो म्हणला, एक मुलगा म्हणला तो एक शब्द तो मला म्हणताच येत नाही. मग शिक्षकांनी नीट विचारलं की तो कुठला शब्द तुला म्हणता येत नाही? मग त्याने सांगितलं ते नाही का आपल्या घराची पूजा असल्यावर ते येतात मंत्र म्हणतात, ते नाही का त्यांच्या गळ्यामध्ये अशी दुरी असते, ते नाही का येतात पूजा करतात, ते नाही का असे, ते नाही का तसे, असं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेला शिक्षकाला कळलं की ब्राह्मण, त्यावेळेला कळलं की ब्राह्मण शब्द याला म्हणता येत नाही. हाच शब्द ना? हो हाच शब्द. मग काहीतरी करा, हा शब्द तुम्ही मला म्हणायला शिकवा बरं. बरं ठीक आहे. आता शेवट शिक्षक आहे, त्यांच्या म्हणजे विद्यार्थी शिकावा हा कळवळा शिक्षकांनाच असतो ना. मग ठीक आहे, आता कसं शिकवायचं तर त्यांनी सुद्धा डोकं लावलं. कारण की आपल्याला शिकवायचं काम त्यांचं आहे. सायास केलं. सायासानंतर फक्त एकच की त्या मुलाला काय तो ब्राह्मण म्हणायला शिकवायचं. कसं शिकवायचं? प्रयत्न केले, तो शिकाय नाही, त्याला येई नाही. काय केलं तर त्याला घोड्यांच्या तबेल्यामध्ये नेलं बरं का. नाही अगदी 5 मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे. फक्त शेवट एवढं नाही का. आता सगळे घड्याळाकडे पाहायला लागले. आज जरा 5 मिनिटं उशीर झाला. आमचे महाराज म्हणले जराशी चालू द्या, नाहीतर मी सुद्धा वेळेवर बंद केलं असतं. आज फक्त पायल महाराजांच्या नावाने 2 जास्त खा. विठ्ठल विठ्ठल. पहा बरं शेवटचं महाराज सांगतायत. आता घोड्याच्या तबेल्यामध्ये नेलं. आता घोड्याच्या तबेल्यामध्ये आता आपल्या गाईच्या गोट्यामध्ये गाईला चरण्याकरिता आपण काय करतो? घावानी म्हणतो ना त्याला. घावानी त्याच्यामध्ये अन्न टाकायचं, जे काही असेल ते त्याच्यामध्ये वैरण टाकायची. मग घोड्याच्या तबेल्यामध्ये काय असतं? घोड्याच्या तोंडाला बांधलेलं तोबरा, बरोबर की नाही? तोबरा. त्या तोबऱ्यामध्ये काय खातो तो घोडा? सगळं त्याचं काय गवत वगैरे असेल त्या तोबऱ्यामध्ये खातो. मग आता ती गेला ना की त्या विद्यार्थ्याला कळाय नाही आता कसं काय आपल्याला ब्राह्मण शब्द शिकवणार आहे. मग तो शिक्षकाने विद्यार्थ्याला पुढे घेतलं. बघ ऐक, तो घोडा ज्याच्यामध्ये खात आहे त्याला काय म्हणतात? तोबरा. काय म्हणतात? म्हणत चला काय? तोबरा. काय म्हणतात? तोबरा. मन काय म्हणतात त्याला? तोबरा. बरं असं नाही आता तो फक्त म्हणायचा. शिक्षक म्हणला की मन तोबरा मन, तो फक्त म्हणायचा तोबरा. शिक्षक परत म्हणायचा तोबरा मन, तो फक्त म्हणायचा तोबरा. शिक्षक म्हणायचा अरे बेड्या तसं नाही, असं म्हण. मी म्हणेल तेच म्हण. काय म्हण? तोबरा मन. काय म्हण? तो ब्राह्मण. असं तो ब्राह्मण करत त्याचा ब्राह्मण कधी होऊन गेला आणि कधी तो ब्राह्मण शब्द शिकला हे कळलंच नाही. म्हणून महाराज सांगतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. एवढं आपल्याला करून शिकवलं तरी महाराज आपण मात्र आपलं हित कुठे हे आपल्याला कळलं नाही. म्हणून आपण हिताच्या ठिकाणी गेलं पाहिजे. परंतु महाराजांनी सांगितलं आपलं हित फक्त एकाच ठिकाणी. कुठे? एकाच ठिकाणी येते. पैशात का नाही, बंगल्यामध्ये आहे का, गुंटा करण्यामध्ये आहे का, तर नाही. आपलं हित एका ठिकाणी आहे. कुठल्या ठिकाणी आहे? महाराजांनी सांगितलं एकाच ठिकाणी.
ठिकाणी हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनामध्ये आपलं हित आहे. मग सर्वांनी काय केलं पाहिजे? त्याचं चिंतन केलं पाहिजे. सर्वांनी हात वर करा. आता करा शेवटचं महाराजांसाठी. हात वर होणार महाराज. ज्याने ऐकलं त्याचा उद्धार होणार. नाही तर महाराज सांगतात, जर कीर्तनात येऊन जर कीर्तन ऐकलं नसेल तर, आता समजा हे सांगायला पाहिजे होतं परंतु आता का व्हाय नाही, सांगणं गरजेचं आहे. आता 5वा दिवस अजून राहिले, 2-3 दिवस संपला तुमचा सप्ताह. परत तुम्हाला वर्षभर या सप्त्याची आस लागणार की बाबा कधी सप्ताह येणार. बरं असतं कधी आपलं परत हे कीर्तन वगैरे सगळं येणार, याची आस तुम्हाला लागणार. परंतु पहा, तुम्ही कीर्तनाला आला, कीर्तनाला आल्याच्या नंतर आता 5 दिवस गेले, जाऊ द्या. उद्या आल्याच्या नंतर काही नाही, तुम्ही कीर्तनाला येता, फक्त कीर्तन ऐकायला येतं. मग कितीही काही झालं तरी आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. का ऐकलं पाहिजे? महाराज सांगतात, तुम्ही जर कीर्तनात बसून कीर्तन ऐकत नसाल तर, कीर्तनात आलाय परंतु कीर्तनात बसून गप्पा मारत असताल, काय ग तुझं काय चाललंय, घराला कडी लावली का, आपलं कुत्र बांधून आले का, बाई गॅस बंद केलं का, असं नाही. जर कीर्तनात येऊन जर तुम्ही कीर्तन ऐकलं तर तुमचा उद्धार. परंतु कीर्तनात येऊन जर तुम्ही कीर्तन ऐकलं नाही तर एकनाथ महाराज म्हणतायत पुढच्या जन्मी बहिरा होऊन जन्माला यावं लागेल. मी सांगत नाही, महाराजांनी सांगितलं, बहिरा झालं या जगी, 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 बहिरा झालं या जगी. महाराजांनी एवढं सांगितलं नाही, अजूनही सांगितलं काय, बहिरा झालो या जगी. कधी? कीर्तन नाही ऐकलं. आपलं आता कसं माहिती का, कसं आहे आपलं की नाही ऐकले हरे कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, गर्वी बहिरा झालो त्या गुणे. कधी? महाराज सांगतात, कधी बहिरा होऊन जन्माला येणार? आत्ता ऐकलं नाही, गर्वी बहिरा झालं या गुणे. म्हणून महाराज सांगतात, जर बहिरा होऊन जन्माला यायचं नसेल तर भजन करा, नाही तर बहिरा झालं या जगी, बहिरा झालं या जगी, जगी जगी, बहिरा झालं, बहिरा झालं या जगी, बहिरा झालं या जगी, बहिरा झालं या जगी. पहा, मग कीर्तन ऐकायचं नाही का? गेले आज 5 दिवस, आता हाही महाराज चालला घरी, आता कीर्तन ऐकायचं नाही का? ऐकायचं हे आपल्या लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात, सप्ताहाला आलं कीर्तन ऐकलं पाहिजे. कारण की हा परमार्थ आत्ताचे परत होणार नाही. उद्या कोण राहील का नाही सांगता येत नाही. कारण की उद्या आपल्या घरी कोण जाईल का नाही, उद्या सप्ताहाला कोण येईल का नाही याची शाश्वती नाही, महाराज सांगतात. म्हणून जोपर्यंत आहे जेवढा परमार्थ होईल तेवढं परमार्थ करा. म्हणून महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं की संतांच्या आपल्यावर फार उपकार आहे. बरं, इतके उपकार आहे तर त्याची उतराई होऊ शकत नाही. मग उपकार झाल्याच्या नंतर महाराज सांगतात, किती उपकार, तर सहज बोलून टाकतात, एवढे उपकार आपल्यावर आहे. मग महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, जर एवढे उपकार करून जर आपण ऐकत नसेल तर संत आपल्याला धेनू म्हणजे गायीच्या प्रमाणे समजवण्याचा प्रयत्न करतात. अभंगाचं शेवटचं चरण, कैसे मग येती सांभाळीत, कैसे मग येती सांभाळीत, काय द्यावे याची होवे उतराई, काय द्यावे याची होवे उतराई, कैसे मग येते सांभाळीत, कैसे मग येते सांभाळीत, काय द्यावे याची
ठेवित पाये जीव थोडा काय द्यावे याची द्यावे उत्तराई काय द्यावे देवी द्यावे उत्तराई जीव थोडा ठेवित पाये जीव थोडा काय द्यावे याची द्यावे उत्तराई काय द्यावे त्यासी द्यावे उत्तराई. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. वा अगदी लहान आहे ती बरं का, परंतु आज ती ज्यांच्यामुळे बोलू शकली गाऊ शकली ते फक्त आमच्या महाराजांचे पुण्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. महाराज सांगतात की कुणासारखं सांभाळतात आपल्याला संत माहिती का? एक आई आणि एक गाई. आता विचार करा, एका आईचं लेकरू घरामध्ये आणि एका गाईचं लेकरू एका घोट्यामध्ये, दोघांची लेकरं लहान लहान आहे. आणि जर त्या आईच्या घराला आणि त्या गाईच्या गोट्याला जर आग लागली, पहा बरं का, आग लागली तर कोण वाचवेल वा आपल्या लेकराला? कोण वाचवेल? बरं ठीक आहे, कोण वाचवेल? तुम्ही म्हणताल आई वाचवेल. पण पहा बरं का, त्या आईच्या घराला आग लागली आणि त्या गाईच्या घोट्याला आग लागली तर पहा, ती आईने आग पाहिल्याच्या नंतर त्या घरामध्ये तिचं लेकरू होतं, पोटचा गोळा होता. परंतु आता आग लागली, त्या आईने कसं घरात जावं तर तिला भीती वाटते, बाबा आपणही जायचो. ती आई तिथं रडते, तिथं बाया तिला धरतात, तिथंच मागं पुढे होतं. परंतु आज जात नाही, आई तिथेच चक्कर येऊन पडेल, तिथेच थांबते. परंतु त्या लेकराला वाचवण्याकरिता आई जात नाही. मला मुद्दा काय मांडायचे की संतांनी इथं फक्त धेनू म्हणजे गाईचंच वर्णन का केलं, आईचं का नाही केलं, फक्त गाईचं केलं का? ती आई तिथं चक्कर येऊन पडेल, परंतु त्या लेकराला वाचवायला त्या आगीत जाणार नाही. परंतु एका गाईच्या गोट्याला जर आग लागली तर ती गाई काय करते? कसं का होय नाही, ती गाई त्या गोट्यात जाते आणि शिंगाने तिचं दाव तोडते आणि आपल्या वासराला घेऊन बाहेर येते. मग महाराज सांगतात की कसं आईसारखं नाही तर गाईसारखं आपल्याला संत सांभाळतात. म्हणून महाराज सांगतात की इतकं आपल्याला गाईसारखं इथे आपल्याला सांभाळतात, इतके उपकार आपल्यावर कोण करू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. किती काही केलं तरी उतराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. ठेवितो हा पायी जीव थोडा ज्ञानेश्वर सांगतात की आता परत उद्या सप्ताह आहे, परत सगळं उद्या कीर्तन आहे. फक्त एकच, लक्ष देऊन ऐका, भजन करा, याच्याशिवाय पर्याय नाही. असं आज या सप्ताहातील जन्मोत्सव, बिरोबा जन्मोत्सव, सतोबा जन्मोत्सव, या जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि हे सांगितलं की 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. मी सांगितलं की परत पहिलं कीर्तन केलं आणि या गावात परत येईल का नाही असं सांगता येत नाही. परंतु माझं काही पुण्य असेल, भाग्य असेल, परत या वर्षी या गावात येण्याचा योग आला. तसेच ज्यांच्यामुळे योग आला किंवा ज्यांच्यामुळे मी आज गेले 2 तास तुमच्यापुढे बोलते, म्हणजेच माझे गुरुमूर्ती हरिभक्तपरायण चैतन्यजी महाराज शिंदे असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते. ज्या सद्गुरूंचा माझ्यावर आशीर्वाद आहे ते म्हणजे कैलासवासी हरिभक्तपरायण बाळासाहेब कुलाळ महाराज असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. जर माझ्या बोलण्यातून वाईट शब्द गेले असतील, जर कोणाच्या मनाला लागले असेल तर लेकीप्रमाणे माफ करा. कारण की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा साळुंके मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी फक्त निमित्त आहे, मला करिवणारे घडवणार तो आहे, माझे गुरुमूर्ती आहे, माझे सद्गुरू आहे, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसंच आज ज्यांनी मला कीर्तन साथ केली, आता सांगायचं झालं तर हे सगळं महाराजांचंच बरं का, हे सगळं धन महाराजांचं आहे. चैतन्य
आश्रम आध्यात्मिक गुरुकुल. आता लई लांबची ओळख नाही, तुमच्या जवळ आहे. दिवेघाट वर गेलं तर पवारवाडी आहे, त्या गावामध्ये महाराजांची अतिशय सुंदर, कारण की या भागामध्ये किती संस्था होत्या त्याची माझं म्हणजे त्याच्याशी बोलण्याचा माझा संबंध नाही, परंतु एक सांगणं आहे. मी म्हणत नाही तर नवे नवे सगळे महाराज लोक म्हणतात की ज्यांना संस्था काढायची होती त्या व्यक्तीने आता संस्था काढली. ज्याला गरज होती त्याने संस्था काढली आणि त्या संस्थेमध्ये आपलं लेकरू गेलं ना, त्या लेकराचं खरंच महाराज त्याचं भविष्य सुधारणार, त्याचं भविष्य चांगलं होणार. मग तुम्हाला वाटत असेल आपल्या घरातील मुलं अशी सात्विक जन्माला यावी, तुम्हाला वाटत असेल आपल्या कुळामध्ये सुद्धा असं माळकरी कीर्तनकार प्रवचनकार मूल जन्माला यावं, तर लगेच पवारवाडी येथे महाराजांची संस्था आहे. जर वाटत असेल आपल्या मुलाचा प्रवेश त्या संस्थेत करावा तर महाराजांची संपर्क साधा. कारण येत्या 14 तारखेपासून 17 तारखेपासून ठीक 17 तारखेपासून 8 दिवस हे बालसंस्कार शिबिर सुरू होत आहे. त्या शिबिरामध्ये सकाळचं दुपारचं संध्याकाळचं सकाळचा नाश्ता आणि 2 टाईम जेवण आहे. सर्व त्या मुलांची सगळी घरच्यासारखी सोय आहे, सगळं काही त्यांना शिक्षण तिथं दिलं जाणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या कुळामध्ये सुद्धा अशी व्यक्ती जन्माला यावी तर महाराजांची संपर्क साधा. मी आज महाराजांमुळे आहे, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते. मला अशी गायनाची ज्यांनी गोड साथ दिली त्या म्हणजे ताई असतील, ताईंच्या चरणावर नतमस्तक होते, जे खरंच आवर्जून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. आणि खरं सांगायचं झालं ना, खरंच देवाने नाही का देवाच्या दारात गेलेले महाराज आमचे माघारी आलेत. जर आज ते आहेत, आज इथं गायन करतात. महाराज सांगतात की ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. महाराज आहेत तर फक्त त्या भगवान परमात्म्याच्या कृपेमुळे आहे. तसेच युवा कीर्तनकार आमचे महाराज आम्हाला मार्गदर्शन करणारे संभाजी महाराज आपण असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते. दादा असेल तसेच आमचे चोपदार बाबा असतील. बरं, पहिल्यांदाच पाहिलं की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या वयात लोकांना लाज वाटते हो चोपदारकी करायची. पहा, जोरात टाळ्या वाजवा. पाहायला भेटतात पण भाऊ पाहायला भेटत नाही, त्याच्यामुळे दोघांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच हाके महाराज असतील, सर्व आमचे चैतन्य आश्रम आध्यात्मिक गुरुकुल असेल, माझे सर्व गुरुबंधू असतील, तसेच श्रावण महाराज असतील, आकाश महाराज असतील, सगळे राज महाराज असतील, सर्व आमची संस्था असेल. तसेच महाराज तुम्ही गणेश महाराज असतील, गोड अशी साथ दिली. कारण की म्हणतात ना की जिथे गणपती बाप्पांचा वास तिथं सगळं विघ्न दूर होतं, तसं तुमच्यामुळे आज माझं विघ्न काय असेल ते दूर झालं. गोड साथ दिली. तसेच आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण युवा कीर्तनकार दत्तात्रय महाराज कुंजीर असतील, तसेच आमच्यासोबत आलेल्या महाराजांकडे आत्ता नुकतं शिकत आहे. अगदी लहान आवाज, बारीक आहे, अतिशय ताल आहे, गोड आवाज आहे, गोड अशी हार्मोनियम त्या वाजवत्यात. ईशिका महाराज कुंजीर असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण विशाल महाराज गव्हाणे असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आमचे गुरुमूर्ती आहे, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आणि गोड मृदंगाची साथ दिली, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण की कसं आहे, आपण सजीव असून आपल्या मुखातून त्याचं नाव निघत नाही, विठ्ठल विठ्ठल नाम निघत नाही, परंतु ते गेले 2 तास त्या निर्जीव कातड्यातून विठ्ठल विठ्ठल नावाचं नाम घोष काढतात महाराज. त्यांच्या चरणावर अनुज महाराज झेंडे असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आज जे हे 2 तास कीर्तन झालं, हे कीर्तन झालं मग काय, जर तुम्हाला कीर्तन झालं म्हणजे लगेच घरी नाही किंवा कीर्तन झालं आता हे ऐकायचं कसं, कीर्तनात काय सांगितलं, तर हे पाहण्याकरिता गेले 2 तास ज्यांनी आपलं कीर्तन रेकॉर्ड केलं ते म्हणजे महाराष्ट्रातील 1 नंबरवर असलेला सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल म्हणजे संतांची भूमी. संतांच्या भूमीच्या चॅनलचे मालक हरिभक्त परायण युवा कीर्तनकार मृदुंगमणी कैलास महाराज काळे असतील. महाराजांनी हे संपूर्ण कीर्तन रेकॉर्ड केलेलं आहे. जरी आमचं नाव टाकलं, आजचा दिवस टाकला, तरी ते कीर्तन यूट्यूबला येणार आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. माझ्या आई वडील असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. जर कोणाचं नाव राहिलं असेल त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. बाबा, आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर कीर्तन 9ला बंद करावं लागतात, परंतु इथं लोक मोबाईल सुद्धा पाहिला नाही किंवा लोक बंद कराय सुद्धा असे म्हणले नाही, म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. गोड अशी ज्यांनी सिस्टीम दिली, सिस्टीमवाल्या दादांच्या चरणावर नतमस्तक होते. पुन्हा एकदा या लेखीकडून काही बोलण्यातून चुकलं असेल तर लेखीप्रमाणे माफ करा आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून भगवान परमात्म्याच्या चरणावर आजचे कीर्तन पुष्प अर्पण करते. विठ्ठल जय जय.